आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 मधील तरतुदीच्या अधीन राहून पंढरपूर शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ तसेच नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे विशेष अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे काढण्यात आली। सदर ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढण्यात येईल अशा सूचना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिल्यात। आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना तसेच नागरिकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पंढरपूर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती। आषाढी वारीनंतर शहरातील ज्या ठिकाणावरील अतिक्रमणे पथकाद्वारे काढून टाकण्यात आलीत व सदरची जागा अतिक्रमण मुक्त केले अशा ठिकाणी परत जर अतिक्रमण धारकाकडून नव्याने व्यवसायासाठी खोकी व कायमस्वरूपी शेड टाकून अतिक्रमण करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। शहरातील सार्वजनिक रस्त्यावर, फुटपाथवर, नगर परिषदेच्या जागेवर नव्यानं अतिक्रमण करणाऱ्यांना सूचित करण्यात येतं की आपले अतिक्रमण पंढरपूर नगर परिषदेमार्फत कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस बंदोबस्तात विशेष अतिक्रमण पथकाद्वारे काढून घेण्यात येईल व या दरम्यान होणाऱ्या नुकसानीस नगर परिषद जबाबदार राहणार नाही, ती संबंधिताची वैयक्तिक जबाबदारी राहील, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिले। तसेच कारवाई दरम्यान सार्वजनिक सुरक्षिततेमध्ये बाधा आणल्यास अथवा सदर प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तरी पंढरपूर शहर अतिक्रमण मुक्त व सुरक्षित ठेवून सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं व आपलं अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावं असं आवाहन सुद्धा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केलंय।